हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी चालली होती जिथे पहिले राहत होती ना, त्या एरियामध्ये आज चालले होते तिकडे. तिथे टेंबलाई मंदिर म्हणजे त्र्यंबोली देवीचं मंदिर आहे. तर तिथेच चालली होती. ओटी वगैरे भरायची होती कारण श्रावण महिना सुरू झाला. तर तिथे ओटी भरायचं राहिली होती. कारण जेव्हा मी इकडे आली ना, तर तेव्हा ठरवलं होतं आपण जातोय तर आता ओटी भरून जावं तिथून. प्रत्येक वेळी श्रावण महिन्यामध्ये आणि मी दसऱ्यामध्ये तिथे ओटी भरते यात्रेच्या वेळी. पण आता का शक्य जाणं का सतत तिकडे शक्य नाही होणार. मग येताना तिथून ओटी भरून यायचं असं ठरवलं होतं. पण काय तेव्हा वेळ भेटला नाही. तर आता आई-बाबा आले होते तर म्हटलं चला तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊया. ओटी वगैरे भरायच्या होत्या त्या भरायला गेली. मंगळ आणि शुक्रवारी इथे खूप गर्दी असते आणि इथे साधारण महिन्याभर यात्रा चालूच असते मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी. पण आम्ही बुधवारी केल्यामुळे बिलकुल गर्दी वगैरे काहीच भेटली नाही तिथे. छान मस्त दर्शन झालं होतं आणि असं जेव्हा दर्शन होतं ना तेव्हा एकदम भारी वाटतं. कधी-कधी ना रांगेमध्ये तास-तासभर जरी उभं राहिलं किंवा 2-3 तास जरी उभं राहिलं ना तरी दर्शन नीट घेता येत नाही. पण आज मी जातानाच ठरवून गेलं होतं मधल्या दिवसामध्ये जायचं म्हणजे दर्शन छान होतं. तिथे ओटी वगैरे भरून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुढे बाजूलाच त्र्यंबोली मरगाई देवीचं मंदिर आहे तिथे पण दर्शन घ्यायचं होतं. मंदिरं बंद होतं. मरगाई देवीचं मंदिर बंद होतं. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आलं होतं. कारण का बंद होतं काय माहीत नाही. कारण आताच्या दिवसामध्ये मंदिरं बंद नाही ठेवत. कारण सतत लोकं ओटी भरण्यासाठी येत असतात. पण का बंद ठेवलं होतं काय माहिती नाही. पण दर्शन वगैरे घेतलं आम्ही बाहेरूनच पाया वगैरे पडलो आणि मग पुढे पण आलो होतो. हा एरिया ना मला खूप आवडतो. मी इकडे आली ना तर मला ना हा एरिया खूप मिस करते मी. मला इथलं मंदिर, हा मंदिरच्या बाजूचा परिसर आणि गणपतीमध्ये जी मिरवणूक निघतात ना गणपती जाताना येताना, या 2 गोष्टी मी खूप मिस करते. अजूनही मला ते क्षण असे आठवले ना तर क्षण असं डोळ्यासमोर पाणी पण येतं. बाकी काही गोष्टी मी नाही मिस करत, पण ह्या 2 गोष्टी मी खूप मिस करते. यात्रा, परत गणपतीचे ते 8-11 दिवसचे दिवस असतात, ते एकदम भारी वाटतात. आता इकडे आल्यावर कसं आहे काय अजून काय माहिती नाही, पण त्या गोष्टी अजून खूप मिस करते मी. आणि इथे गणपतीला ना खूप छान भारी वाटतं. हा गणपती जर बघितलं तर एकदम असं मन एकदम भारी होऊन जातं आहे. आणि आता तर ना ते गणपतीला कलर एकदम वेगळा चेंज केला आहे आणि अगोदरचा वेगळा होता तर आणि एकदम भारी वाटत होता. आम्हाला दोघांना पण गेल्या-गेल्या एकदम भारी वाटलं. त्याच्यानंतर तिथे थोडंसं फार फिरलं वगैरे, जास्त वेळ काही थांबलो नाही. कारण पुढे महालक्ष्मीला पण यायचं होतं आणि एका ताईंना भेटायचं होतं. त्यामुळे जास्त नाही कुठे थांबलो. तिथून निघालो आणि त्याच्यानंतर मग ताईंना भेटायचं होतं. त्यांनाच पहिलं जाऊन भेटलं कारण लेट झालं होतं. त्यांना घरी जायचं होतं. तर पहिलं त्यांना जाऊन भेटलो. आमचं घर बांधून झालं, वास्तुशांतीला आल्या. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगत होतो, "या, या इकडे" म्हणून. तर त्यांना काही येणं शक्य होत नव्हतं आणि आम्हाला दोघांना एकदम त्यांना भेटायला जाणं का शक्य होत नव्हतं. पजे डॅडू गावामध्ये वगैरे गेले ना त्या साईडला तर त्यांना भेटतात. पण माझं आणि मला आणि स्वामीला त्यांना भेटायचं होतं. ते काय त्यांना भेटायला नाही भेटत होतं. म्हणून पहिल्याने जाऊन त्यांना भेटलो आणि बऱ्याच दिवसानंतर भेटलं होतं ना तर एकदम खूप भारी वाटलं होतं. त्याच्यानंतर महालक्ष्मीला गेलो. दर्शन वगैरे तिथे पण घेतलं. तिथे पण ओटी वगैरे भरायच्या होत्या त्याही भरली. त्यानंतर पुढे महाद्वार रोडला वगैरे थोडंसं फिरलो. जास्त काही फिरलं नव्हतं आणि इथे हे आहे बिनखांबी मंदिर. आता हे ना इकडे आल्यानंतर सतत हे मंदिरला इथं जाताना दिसलं ना तरी पण ह्या मंदिरात कधी येणं होत नाही. एकदाच आली असेल मी बहुतेक. पण हे मंदिरामध्ये कधी आत जाऊन किंवा फोटो वगैरे काढणं कधीच झालं नव्हतं आणि मला कुठे फोटो काढायचं म्हटलं ना थोडीशी भीतीच वाटते. पण हे मंदिर पण खूप भारी होतं. गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि खूप वेळ झाला होता. त्यानंतर मग कुठेच थांबलो नाही. डायरेक्ट घरी आलो. रंकाळ्यावरती पण जास्त वेळ नाही थांबलो. मग घरीच आलो. आणि संध्याकाळचं ना हे रंकाळ्यावरचं वगैरे वातावरण होतं एकदम भारी वाटलं.